श्रद्धा आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूजचा वारी विशेष भाग। आज आपण आलेलो आहोत सासवड येथे आणि दाणेवाले निकम दिंडी क्रमांक 16 रथाच्या पुढे या दिंडीबरोबर आज आपण आहोत। आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, काय त्यांचा दिनक्रम असतो, कशा प्रकारे ती लोक वारीमध्ये सहभागी होतात, काय सांगा। रामकृष्ण प्रथमतः सर्व भाविकांना किंवा सर्व जे आहेत श्रोते मंडळी त्यांना नमस्कार। ही परंपरा फार पूर्वीपासून आहे, शुक संक्रांतीपासून आहे। कारण तसे तुकोबराय वर्णन करतात, साक्षात भगवंत महादेव सुद्धा वारी करतात ज्या पंढरपूरची, अशी खूप मोठी परंपरा या संप्रदायाची आहे। तशी परंपरा पूर्वी सुरुवातीला तुकोबरायांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी सुरुवात केली। त्याच्यानंतर हैबत बाबांनी परमपूजा श्री गुरुवर्य हैबत बाबा यांनी परंपरा सुरू केली। तेव्हापासून एक ग्रुपमध्ये ही वारी परंपरा आळंदी ते पंढरपूर जात असते। आणि वारी म्हणजे नुसती वारी नाही, तुकोबराय एका अभंगात सांगतात की पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम तीच भाग्यवंत सरती पूर्ती धनविते, तुका म्हणे त्यांची केल्या पावे सेवा। म्हणजे ह्या अभंगाच्या मध्ये तुकोबराय सांगतात ही वारी नुसती वारी नाही तर ज्ञानशास्त्र, त्या ठिकाणी भक्तिशास्त्र आणि व्यवहारशास्त्र या माध्यमातून संत कसे असतात आणि संतांनी आपल्याला जीवनामध्ये काय दिले आणि अशा संतांची जर आपण सेवा केली तर आपल्याला काय प्राप्त होतं। देव आपल्याला तुका म्हणे त्यांची केली पावे सेवा, म्हणजे त्यांची जर सेवा केली तर भगवंत आपल्याला साक्षात स्वतः प्राप्त होतो, जास्त साहस करण्याची गरज नाही। आणि वारकरी संप्रदाय अनादी असल्यामुळं इतर संप्रदाय कसे थोडा कालापुरते येतात, कालानंतर ते लुप्त होतात, परंतु हा संप्रदाय चंद्र सूर्य असेपर्यंत चालू राहणार आहे। आणि वारकऱ्यांचं आत्मा म्हणजे वारी आहे। आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणजे सांगतेचे बुज पांडुरंग स्वतः भगवंत सांगतात, आषाढी कार्तिकी जी वारी असेल तर त्याला विसरू नका, हे स्वतः पांडुरंग। आणि म्हणून वारकऱ्यांचे ठाम निष्ठा श्रद्धा भक्ती त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये विज्ञानही आहे आणि भक्ती आहे, अध्यात्म आहे, असं सर्वांचा एक रूप असा संगम म्हणजे वारकरी संप्रदाय। या वारीचं अख्खं नियोजन जेवणाचं असेल, खूप मंडळी या वारीमध्ये सहभागी होतात, येणारे जाणारे जेवढे सगळे सहभागी झालेले असतात त्यांच्या जेवणाची जी सोय असते ती कशा पद्धतीने, काय सांगाल। आम्ही काल पुण्यावरून सासवडपर्यंत आलो। सासवडला रात्री एकादशीचं आमचं फराळाचं झालं, सकाळी आमची बारस असते, बारशीला जेवण असतं, मग जिलेबी असती, मसाले भात असतो, वरण भात असतो, आळूची भाजी असते, चपाती असते, असा आमचा रोजचा दिनक्रम चालू असतो। रामकृष्ण हरी। माझं वय 71, 25 वर्षापासून ही वारी वडील गेल्यापासून करतो। वाडवडिलापासून वारी चालू आहे आणि या वारीत आल्यानंतर जे काही निकमदिंडीतील सर्व वारकरी भाविक या पद्धतीने वारी करता येईल त्याचं संस्कार ऑटोमॅटिक माझ्यावर झाले आणि आपणही वारी चालू करावा अशी माझी सद्भावना झाली। आणि या वारीमध्ये काम करत असताना जो आनंद आहे तो वेगळा आहे। तंबू व्यवस्था माझ्याकडे असल्यामुळं 5-6 गडी असतात, त्या पद्धतीने चालते। निकमदिंडीचा दिनक्रम आळंदी ते पंढरपूर, प्रत्येक मुक्काम दर मुक्काम ऊन पाऊस वारा न तमा बाळगता वारकरी चालत राहतात। आणि निकमदिंडीसाठी लोणंद येथील माऊलीच्या रथापुढे असणारी सेवा फडावर जी कीर्तनकार लव महाराज जमदारे यांची निकमदिंडीला दिलेली पिढ्यानपिढ्याची सेवा आहे। त्यानंतर पुढं माळशिरस येथे माऊलीच्या रथापुढे फडावर या ठिकाणी निकमदिंडीच्या वतीने जागर केला जातो। अशा पद्धतीचा हा दिनक्रम मुक्काम तो मुक्काम त्या ठिकाणी पंढरपूरपर्यंत जातो। हरी पौर्णिमा नारायण जाधव, गौंडगाव तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। त्या निकमदिंडीमध्ये व्यवस्थेची जी वारकऱ्याबद्दल आस्था आहे त्यांची, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पितरे तया सेवेशी शरीरे लोन कीजे, अशी वारकऱ्याची नितांत सेवा करणाऱ्या ह्या फळामध्ये 30 रुपये भिशी होती। तेव्हापासून सीताराम व कसपटे असे मराठवाड्यातले लोक कसे येतात ह्या दिंडीमध्ये, तर जेवणाची उत्तम सेवा म्हणून शिनी मुद्दाम भिशी भरून शिनी लोक ह्या दिंडीत चालायचे। सदानंद गुरुजीनं बाहेरचे परभणी जिल्ह्यातले नांदेड जिल्ह्यातले लोक पाठवायचे। ह्यांनी लोकांचा संच जास्त न व्हावा अशा दृष्टीने लोक 19 थोडी भिशी घ्यायची आणि लोकांची सेवा उत्तम करायची।
म्हणून सदानंद गुरुजींना नेहमी ह्या मराठवाड्यातले माणसं ह्या दिंडीत पाठवायचे. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव दिंडी असल्यामुळं लोक मराठवाड्यातली आनंदाने ह्या दिंडीमध्ये राहायचे. रामकृष्ण रामकृष्ण हरी. मी अतुल वाकडकर. जावे पंढरीसी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढी या उक्तीप्रमाणे आता आम्ही चालत आहोत. आता माझ्याप्रमाणे असंख्य तरुण या वारीमध्ये सामील होत आहेत. त्याचा मनस्वी आनंद होत आहे. आणि तसेच माझे आजोबा हे वारी करायचे, त्यानंतर चुलते आणि चुलत्यानंतर आता मी, असे बरेच तरुण या दिंडीमध्ये आता सहभागी होत आहोत आम्ही. एका दिंडीत मी चालतो आणि साधारण मला 30 वर्ष झाली. हे आमचे सगळे वाकडचे रसपटे वस्ती, आमची सासरवाडी घ्या, पण मला खूप प्रेम देतात आणि पाहुणे म्हणून मला सांभाळतात. रामकृष्ण हरी. अशाच वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण पुढेही भेटत राहू. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र.